मैत्रीण ज्योती आहे, तिला मसाले बनवायचे होते म्हणून मी म्हणाली चल स्नेहल तू पण चल, तुझाही एक व्हिडिओ होईल म्हणून मी आज इथे आलेली आहे। तर आता आज जाऊया आणि बघूया कसे मसाले इथे बनतात। चला। GW खामकर मसाले म्हटले की अगदी शुद्धतेची हमी, डंकावर इथे भाजून दिले जातात अगदी पारंपरिक पद्धतीने। तर ह्या दुकानात यायचं कसं? आम्ही इथे दादरला आलो आणि दादरवरून टॅक्सी करून आलो। जर तुम्ही हार्बर लाईननी कॉटन ग्रीनवरून आलात तर डॉक्टर आंबेडकर रोडवर यायचं आहे आणि तिथे तुम्हाला चिवडा गल्ली दिसेल। चिवडा गल्लीच्या अगदी नाक्यावर एक फ्लायओव्हर ब्रिज आहे। फ्लायओव्हर ब्रिजच्या बरोबर समोर GW खामकर मसाले यांचं 1933 पासून हे दुकान आहे। म्हणजे जवळजवळ 91 इयर्सपासून हे दुकान इथे आहे। (43 45 D) शॉप नंबर 3 मध्ये यांचं हे शॉप आहे। अगदी इझी आहे, कोणालाही विचारलात तरी अगदी सहज तुम्ही या दुकानात येऊ शकाल। 10-15 मिनिटांनंतर आमचा नंबर आला आणि माझ्या मैत्रिणींनी इथे मसाल्यांची ऑर्डर दिली। लागणारे सगळे मसाले इथूनच घेतले, मग दी काळी मिरी, दालचिनी, लवंग, जे 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 लागतं ते सगळं अगदी इथून घेतलं। तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहे। मिरच्या देखील बघू शकताय किती अगदी फ्रेश लाल लाल चटूक अशा आहेत। जसा हवा होता तसा कस्टमाइज मसाल्याचे सगळे पदार्थ काढून दिलेत आता आम्ही त्यांना, आणि आता आम्ही बाहेर वेट करतोय। तोपर्यंत खामकर दादांशी आपण गप्पा मारूया। नमस्कार दादा। नमस्कार, बोला। या व्यवसायाला किती वर्ष झाली तुमच्या? 33 पासून आहे। 33 पासून आहे। तर या खामकर मसाल्याची काय स्पेशालिटी काय आहे? स्पेशालिटी म्हणजे आम्ही स्वतः गिरायकासमोर सर्व वस्तू भरून त्यांच्या समक्ष सगळं भाजून कुठून त्यांना मसाला आणि कस्टमाइज करून देतो ना, जसा त्यांना पाहिजे असेल तसा। आणि तुमचे स्वतःचे ओन प्रोडक्ट्स पण आहेत ना? काय काय आहे तुमच्याकडे? काय आता म्हणजे आमच्याकडे सर्व प्रकारचे प्रोडक्ट, सर्व मसाले, घाटी मसाला, मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, आगरी मसाला। टोटल किती प्रकारचे मसाले असेल अंदाजे? त्या भरपूर आहेत, तरी पण 20-25 प्रकारचे मसाले आहेत। आणि आता जे असे इन्स्टंट मसाले पण तुम्ही ठेवलेत ना, आता जशी काळाची गरज आहे, आता ॲडव्हान्स जसे झालेले आहेत, उदाहरणार्थ चाट मसाला किंवा काय भाजीपाव मसाला, ओके हां, म्हणजे जसं काळ बदलतो तसं तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा केल्यात, ॲडव्हान्स एक केलेलं आहे। ओके। आणि साधारण एक मालवणी मसाला 1 किलोला काय कॉस्ट पडते? 1 किलोला 900 रुपये आता कॉस्ट। अच्छा। किती प्रकारच्या मिरच्या जातात त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मिरच्या जातात। एक काश्मीरी मिरची जाते कलरसाठी, दुसरी बेडकी जाते, ती चवीसाठी जाते, तिसरी लवंगी तिखटासाठी जाते। ओके। 3 प्रकारच्या। आणि फिश मसाला पण असतो ना तुमच्याकडे? फिश मसाल्यामध्ये कुठली जाते मिरची? फिश मसाल्यामध्ये कुठली मिरची जाते? ते तिन्ही जातात। ओके, त्याच्यात सर्व मसाल्यामध्ये 3 प्रकारच्या टाकावंच लागतात। अच्छा। आणि तुम्ही होम डिलिव्हरी करता ना? फ्री होम डिलिव्हरी आहे। अच्छा। मग ऑनलाईन आम्ही मसाले पाठवतो, अमेझॉन थ्रू, फ्लिपकार्ट थ्रू। ओके। आणि जर मसाला ऑर्डर करायचा झाला तर कमीत कमी किती करायचा? कमीत कमी डिलिव्हरी पाहिजे, ऑनलाईन डिलिव्हरी पाहिजे तर कमीत कमी 1000 रुपयाच्या वर पाहिजे। अच्छा, हां, ते त्यासाठीच मी विचारलं। ऑफिस ऑनलाईनचं ऑफिस आहे ओल्टाच्या पाठीमागे। ओके। जैन सिनेमाच्या पाठीमागे, तिथे ऑनलाईनचा बिझनेस सगळा चालतो आमचा। अच्छा, ओके, थँक्यू, खूप छान माहिती दिली। थँक्यू। दादांनी सांगितल्याप्रमाणे ह्यांच्याकडे प्रत्येक टाईपचे मसाले मिळतील। मासळीचा मसाला आहे, आगरी मसाला आहे, घाटी मसाला आहे, मालवणी मसाला आहे, तंदूर मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, जे हवे ते मसाले तुम्हाला इथे मिळतील। जवळजवळ 20 ते 25 प्रकारचे मसाले यांच्याकडे आहेत। मसाले कसे प्रिपेअर करतात ते देखील तुम्हाला इथे स्क्रीनवर
दिसू शकते. ऑर्डर कंप्लीट झालेले मसाले इथे असे ठेवलेले आहेत. ते बघू शकते, कस्टमाइज करून झालेले हे मसाले आहेत. आता येथील हॅपी कस्टमरशी आपण गप्पा मारूया. नमस्कार. इथे किती वर्षापासून येत आहे? काय मसाला घ्यायला आला तुम्ही? अच्छा, हो ना. कसं आहे म्हणजे खूप छान टेस्ट आहे आणि खिशाला परवडतील असं. हां, एकदम शुद्धतेची हमी. कुठून आलात आपण? अच्छा अच्छा, धन्यवाद. नमस्कार ताई, कुठून आलात आपण मसाले घ्यायला? बँड्रावरून. किती वर्षापासून येत आहे? दरवर्षी येत आहे. या ताई इथे बँड्रावरून येत आहेत, दरवर्षी येत आहेत. इथे बरेच लोक लांबून येतात मसाले घेण्यासाठी. हे बघा, ह्यांच्याकडे ही बघा काळी मिरी, धने, त्याचबरोबर हळकुंड. हे बघा, सगळे गरम मसाले आहेत इथे. दालचिनी, त्याचबरोबर मसाला वेलची, बडीशेप, जिरं, सगळे आपले मसाल्याचे पदार्थ इथे ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि अगदी मस्त क्वालिटी आहे. तुम्ही बघू शकताय. लसूण पण बघा इथे किती मस्त आहे. खोबरं. इथे मसाला दळायला पर किलो मागे 100 रुपये घेतात. नमस्कार, ही माझी मैत्रीण ज्योती आहे. हाय ज्योती. आणि ही दर्शना. तर ह्या दोघी विरारवरून आलेल्या आहेत मसाला करण्यासाठी. तर नेमकं असं काय आहे या खामकरच्या मसाल्यात की ज्या ह्या विरारवरून येतात? तर आता ज्योतीलाच विचारूया. ज्योती, सांग काय ह्या मसाल्यामध्ये विशिष्ट आहे? नमस्कार, मी विरारवरून आली आहे. माझा स्वतःचाच मसाल्याचा बिझनेस आहे. मी माझे म्हणजे प्रकारचे मसाले आहेत जो घरी बनवते. तर माझा JP भंडारी मसाला म्हणून आहे. पण मी प्रत्येक ठिकाणी असं म्हणजे गिरडीमध्ये तळला मसाला वगैरे ते माझे प्रोडक्ट चांगले म्हणजे क्वालिटीमध्ये खडे मसाले जे आहेत ते चांगल्या क्वालिटीचे असून सुद्धा माझ्या मसाल्याला ना टेस्टमध्ये फरक पडायचा. म्हणून मला नेहमी असं वाटतं तर काय काय करावं हे माझी चिंता मनात लागून मला एवढा चांगला बिझनेस. पण नंतर थोड्या दिवसांनी माझ्या मसाल्याचे खडे त्याच्यामध्ये मी परत पडताळणी केली, टेस्टला पाठवले. मसाले बेस्ट, पण कुठेतरी चवीला थोडंसं हे वाटत होतं. गिरडीमध्ये मसाला दळला जातो. म्हणून मग माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं आपण खामकरकडे जाऊया, आपण तिकडे बघूया एकदा कांड्यावरती. तसं आमच्या अन्नाला पण कांड्याचं आहे, पण तिकडे पण आम्ही केलं, पण तरी पण चवीमध्ये टेस्टमध्ये फरक पडत होता. म्हणून आम्ही इथे आलो खामकरांकडे. मी 2 वर्षांपूर्वी आम्ही आलो. 2दा मसाला दळला, पण मसाला एकदम बेस्ट म्हणजे क्वालिटीमध्ये सगळे प्रोडक्ट जे आहेत ना मसाल्याची किंमत ते एकदम म्हणजे जे त्याच्यात जे रॉ मटेरियल वापरतात ते सगळं फ्रेश, चांगल्या प्रकारचं. मिरची पण खूप चांगलं म्हणजे उत्तम क्वालिटीचं. उत्तम क्वालिटी. आणि त्यांचा पण स्वतःहून मला फोन आला, मॅडम तुम्ही या, आमची क्वालिटी बघा, आमच्या एकदा दुकानाला भेट द्या. तिथे येऊन मसाला बनवला खूप एकदम चांगला क्वालिटीचा. आणि माझी त्याच्यामध्ये माझी ऑर्डर पण खूप चांगली आहे. म्हणजे तुझ्या बिझनेसला अजून खूप छान हे मिळालं. म्हणजे तुमच्या कस्टमरला तुमचा मसाला आवडायला लागला. म्हणजे चांगला असते. कांद्यावरती तळल्यामुळे त्याचा सुगंध आणि मसाल्याची क्वालिटी चांगली राहील. त्याच्यामुळे मला पावसाळ्यामध्ये पण मसाल्याचं किंवा गरमीमध्ये पण मसाल्याचं हो, म्हणजे फंगस पकडत नाही. हो हो, ओके. धन्यवाद दर्शना, धन्यवाद. दादा फक्त नाव, दादा आपलं नाव काय? चंद्रकांत सुतार. दादा मला आज मिरचीचा काय रेट चाललाय? आता मिरचीचा भाव बेडगी आहे 750 रुपये, तिखटवाली आहे 360 रुपये, काश्मीरी आहे 660 रुपये.
आता जे आमच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य होतं ते सगळं आता काढून झालेलं आहे आणि आता दळण्यासाठी जायचं आहे. म्हणजे प्रॉपर मसाले आता कसे बनतात ते आता तुम्हाला मी दाखवते. ह्यांच्याच दुकानाच्या बॅक साईडला जायचं आहे आणि आता तिथे हे आपल्या समोर आपला मसाला बनवून देतात. म्हणजे मिरच्या भाजणं झालं, बाकीचे सगळे गरम मसाले भाजणं झालं आणि कुटणं सगळं काही आपल्यासमोर. हा इथे कांदा लसूण मसाला बनत आहे. खूप असा छान सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा. आणि इथे सर्व आपले गरम मसाले, त्याचबरोबर मालवणी मसाले, जे काही मसाले आहेत ते सगळे इथे दळले जातात डंकावर. आता आपली मसाल्याची जी आपण काढलेली पूर्ण जे मसाले आहेत ते इथे आणतात. तेल देखील ते आपल्याला दाखवतात की आम्ही हे तेल यूज करतो आहे. थोडंसं आपण कढईत काय हिंग हो घातलेलं आहे. हिंग भाजून झाला की सगळे गरम मसाले भाजले जातात. मसाल्यानंतर सर्व मिरच्या भाजल्या जातात. आणि आता हे भाजलेलं सर्व जिन्नस डंकावर कुटण्यासाठी इकडे आणलं जातं. आता हा आमचा जो मसाला होता तो आता तिथे कुटण्यासाठी डंकावर दिलेला आहे. बराच वेळ लागेल कारण कुटायला वेळ लागतो. हे बघा बघू शकताय. तोपर्यंत आम्ही आता बाहेर थांबणार आहोत. किती किलो झालाय वजन मसाला मला जरा सांग. तू काय घेतलंस? 5 किलो मसाला, फिश मसाला. 680 का? तिने इथून मासळी मसाला घेतलाय. बघूया आता. फिश मसाला कर नक्की करून बघ. आणि पिसून टाकून द्या. आता ज्योतीचा आता मसाला हा रेडी झाला आहे. किती किलो झाला? किती झाला किलो? किती किलो झाला आहे? 5 किलो. हा बघा. आणि हे लाल मिरची पावडर. चल घेतलंस ना तू? झालं ना तुझा झाले ना तुझे मसाले दळून? हो झाले. छान. मग तुमचे झाले का मसाले दळून? कसे वाटले मसाले तुम्हाला? कामकर भाऊंकडले
मी नेहमी घेते ना. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा. लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. बाय बाय. तर तुम्ही इथे चिवडा गल्लीमध्ये GW खामकर मसाल्यांकडे नक्की या आणि मस्त हवे तसे मसाले बनवून घेऊन जा.